नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री लक्ष्मीकांत शंकरराव सतपोलकर। आज आपण वर्ग 11वी कला या शाखेतील विषय समाजशास्त्र या विषयातील सामाजिक संस्था या प्रकरणातील औद्योगिक क्रांती हा घटक सविस्तरपणे अभ्यासला। यापूर्वी आपण कौटुंबिक कार्य याबाबत सविस्तर अशी माहिती पाहिली, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये औद्योगिक क्रांती या विषयी सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया की औद्योगिक क्रांतीचा उदय कसा झाला आणि त्याची सुरुवात कशी झाली याबाबत आपण सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक क्रांती या विषय सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल आणि त्याचा सविस्तर असा अभ्यास करता येईल। पहिले आहे ऊर्जेचे नवीन प्रकार। 1765 मध्ये जेम्स वॉटसन यांनी भारतामध्ये वाफेच्या इंजिनाचा महत्त्वाचा शोध लावला। आता भारतामध्ये त्यावेळेस इंग्रजाचं राज्य होतं। इंग्रजांनी भारतामध्ये पहिली वाफेवर चालणारी रेल्वे तयार केली आणि या शोधामुळे प्राणी व माणसाच्या शरीरातील शक्तीचा उत्पन्नातील जो काही सहभाग आहे लक्षणीयरीत्या यामध्ये घट झाली आणि जैविक शक्तीपेक्षा 100 पटीने अधिक शक्तिशाली असणाऱ्या नवीन ऊर्जेमुळे मोठमोठी यंत्र सहज व जास्त कार्यक्षमरित्या काम करू लागली। म्हणजे वाफेच्या भरोशावर जो त्या संशोधनाने शोध लावला, या संशोधनाने शोध लावून यातून असं लक्षात आलं की जे काही प्राणी आणि माणसाच्या शरीरामध्ये जे शक्ती आहे या शक्तीपेक्षाही 100 पटीने अधिक शक्तिशाली असणाऱ्या या नवीन ऊर्जेमुळे यंत्र सहज आणि कार्यक्षम करू शकते, म्हणजे वाफेवर इंजिन चालू शकते। हे याच्यावरून त्यांनी जेम्स वॉट्स यांनी दाखवून दिलं की जे काही यंत्र आहे हे सहजरित्या कार्यक्षम करू शकते निव्वळ वाफेवर। मग त्याच्यानंतर हळूहळू त्याचा प्रोग्रेस येऊन कोळशावर इंजिन सुरू झालं। अशा बऱ्याचशा गोष्टी बदलत गेल्या। आज आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत। त्या काळातली तंत्रज्ञान आणि आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये बराचसा फरक आपल्याला जाणवतो। म्हणजेच ऊर्जेचे नवीन प्रकार हे एक औद्योगिक क्रांतीमधलं महत्त्वाचा घटक आहे। त्यानंतर दुसरा आहे कारखान्यामध्ये कामाचे केंद्रीकरण। आता यंत्राच्या वापरामुळे कारखान्याच्या निर्मिती होऊ लागली, उत्पादनाचे काम एका छताखाली होऊ लागले। आता यंत्रसामुग्रीमुळे काय झालं की जे उत्पादन आहे हे उत्पादन वेगाने होऊ लागले, उत्पादनाचे काम एकाच छताखाली होऊ लागले। उत्पादनाचे क्षेत्र घरापासून वेगळे आणि कामाच्या ठिकाणी एक नवीन औपचारिक क्षेत्र निर्माण झालं। उत्पादना क्षेत्रापासून कामाचे क्षेत्र वेगळे आणि उत्पादनाचे कार्य वेगळ्या ठिकाणी असं एक नवीन क्षेत्र निर्माण झालं। लोक आता कामासाठी घराबाहेर पडू लागले आणि घराबाहेर पडताना उत्पादनाचे एक नवीन औपचारिक आणि सार्वजनिक आर्थिक ठळकपणे विकास झाला। म्हणजे जो काही विकास झालेला आहे या कारखान्याच्या माध्यमातून नवीन नवीन यंत्र लोकांना हाताळायला मिळून राहिले आणि या यंत्राच्या सहाय्यानं उत्पादन होण्यात खूप काही मदत झाली। आणि आज जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात आज या कारखान्यामध्ये कामाचं विकेंद्रीकरण झालं आणि प्रत्येक गोष्टीसाठी उत्पादनासाठी एक वेगवेगळं सेक्शन त्या ठिकाणी तयार झालं। हे आपल्याला या कारखान्याच्या कामाच्या विकेंद्रीकरणावरून दिसून येते। त्यानंतर मोठ्या प्रमाणावर उत्पादन, औद्योगिक अर्थव्यवस्थेत उत्पादन क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात याचा विस्तार झाला। कच्च्या मालापासून विविध प्रकारचे तयार केलेल्या वस्तूचे उत्पादन करणाऱ्या या क्षेत्रात अधिकाधिक रोजगार निर्माण होऊ लागले। आता प्रोडक्शन वाढलं, उत्पादन वाढलं, त्यामुळे त्या उत्पादनासाठी लागणारा जो काही मजूर वर्ग आहे यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झाली। त्यातूनच उदाहरणामध्ये काय झालेलं आहे, कारखान्यामध्ये घाऊक प्रमाणात लाकडापासून फर्निचर आणि लोकरापासून कपडे बनवले जाऊ लागले। आता जर आपण पाहिलं तर कारखान्यामध्ये फर्निचरचं काम, फिनिशिंग
आणि चांगल्या प्रकारे होऊ लागलं. लोकरापासून कपड्याची निर्मिती होऊ लागली. म्हणजे उत्पादन जे आहे, उत्पादनाची जी प्रक्रिया आहे वेगाने वाढू लागली. तर हे कशामुळे वाढू लागली? तर यंत्राच्या सहाय्याने कच्चा माल आला की त्या कच्च्या मालावर विविध प्रकारची प्रक्रिया करून पक्का माल तयार करणे आणि तो पक्का माल विकण्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध त्या उद्योगधंद्यामध्ये होऊ लागली. प्रत्येक लोकांना रोजगाराची आवश्यकता आहे म्हणून ते त्या रोजगार क्षेत्राकडे वळू लागले. आज आपण जर पाहिलं तर कारखान्यामध्ये आज प्रत्येक एक सेक्शन तयार झालेलं आहे की रॉ मटेरियलपासून तर पक्का माल तयार होतपर्यंत त्याच्यावर कुठल्याही पूर्ण फिनिशिंग होतपर्यंत त्यावर प्रत्येक सेक्शनला त्याचा एक अनुभवी व्यक्ती असतो आणि त्या अनुभवी व्यक्तीच्या माध्यमातून त्या वस्तूचं उत्पादन केलं जाते आणि त्याची गुणवत्तासुद्धा तपासली जाते. आणि ही तपासताना त्याचं जे प्रोडक्शन आहे किंवा उत्पादन आहे हे मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच हे उत्पादन दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर श्रमविभाजन. आता औद्योगिकरणापूर्वी एक कारागीर सुरुवातीपासून शेवटपर्यंत एका वस्तूचं काम एकटाच करायचा, परंतु कारखान्यामध्ये अशी पद्धती नाही आहे. मानवी कौशल्याचे महत्त्व कमी झालेले आहे. यंत्रांनी फक्त मानवी कौशल्याची जागा घेतलेली आहे नव्हे तर श्रमाची सुद्धा जागा घेतलेली आहे. एक विशिष्ट कौशल्याच्या आधारे श्रमाची विभागणी केल्या गेलेली आहे. त्यामुळे कारखान्यात काम करताना कामगार एकाच प्रकारचे काम पुन्हा पुन्हा करतात. एकीकडे श्रमाची विभागणी केलेली आहे. एखादी वस्तू तयार होत असेल तर कच्च्या मालापासून काही प्रमाणात प्रक्रिया करून ते माल तयार होण्याची, पॅकिंग करण्याची, यासाठी जे श्रमविभागणी आहे याचं वाटप झालेलं आहे. म्हणजेच कामगार एकाच प्रकारचे कामे पुन्हा पुन्हा न करता त्यामुळे एकीकडे कारखान्यामुळे एकंदर उत्पादन जरी वाढले तरी कामगाराची जे उत्पादनता जर वाढली तर दुसरीकडे कामगाराच्या कौशल्याच्या पातळीत निश्चित घसरण झालेली आहे. म्हणजे जिथं माणसाच्या कामाची गरज आहे त्या ठिकाणी ते यंत्र मोठ्या प्रमाणात वस्तूचं पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन करत आहे. म्हणजेच आज एक यंत्र 110 व्यक्तीचं काम करते आणि त्यासाठी 10 व्यक्तीचा रोजगार वाचवण्यासाठी ते यंत्र त्या कारखान्यामध्ये काम करते आणि आपल्याला प्रत्येक व्यक्तीच्या गुणवत्तेपेक्षा क्वालिटीयुक्त असं काम यंत्राच्या सहाय्याने आपण करू शकतो आणि त्या वस्तूमध्ये चांगल्या प्रकारची गुणवत्ता देऊ शकतो जो आजचा कारागीरसुद्धा देऊ शकत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक क्रांतीचा जो बदल देशामध्ये झाला आणि आज आपण या 21व्या शतकामध्ये पाहत आहोत की प्रत्येक गोष्ट यंत्राच्या सहाय्याने तयार केली जाते. ते टेक्नॉलॉजी असो किंवा कुठलीही वस्तू असो. तर अशा औद्योगिक क्रांतीच्या घटकामध्ये आपण औद्योगिक क्रांती याविषयी सविस्तर अशी माहिती पाहिली. तर त्यानंतर यावर या व्हिडिओ आधारे जो गृहपाठ विचारला जातो तो म्हणजे औद्योगिक क्रांती विषय सविस्तर माहिती स्पष्ट करा असा गृहपाठ या व्हिडिओच्या माध्यमातून विचारला जाऊ शकते. तरी विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला आजचा घटक काळजीपूर्वक लक्षात येईल आणि तुम्हाला गृहपाठ सोडवण्यात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. तरी मी आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो आणि माझी रजा घेतो.